नमस्कार, कसे आहात सगळे? चला, स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. आज करते फ्लावर करणार आहे. असं लाल तिखटात करणार आहे, म्हणजे तिखटामध्ये करणार आहे. त्यामुळं असं चिरलं आहे. तर डाळ टाकून करायचं असलं हिरव्या मिरचीत असं बारीक बारीक तर चिरायचं. पण लाल तिखटामध्ये करायचं म्हटलं नाही, असं चिरायचं. छान लागतं खायला. इकडे मी कढईमध्ये तेल टाकले, जिरे टाकते आता. आणि फोडणीला काय हे घेतलंय, फक्त कांदा, टोमॅटो, कोथिंबीर. महत्वाची हलवायला पळीच घेतली मी. जिरे टाकलेलं तर राहू द्यायचं जिरं. आणि इकडे बघू शकताय, तूप काढले मी, केले मस्त. तर भरून ठेवायचं, एवढं झालंय. किती छान दिसतंय. हो का, जरा जास्त करपू दिलंच नाही. नंतर ही साखर टाकून की नाही, खालचं असतं ते खायला खूप छान लागतं. कांदा टाकते. तेल आलं हातावर माझं. छान होतं असं करायचं एखाद्या वेळेस. माझं आहे तूप असतं माझं. 8 दिवसात साई काढते का हे बघ. अजून एवढं शिल्लक आहे, तोपर्यंत तयार दुसरं होतं. ह्याच्यात पण थोडासा चमचा एक टाकायचा, छान लागतं. गरम गरमच खायचं भाज्या. फ्लावरची भाजी ताजी ताजी. आज करते, आमच्यात आवडतं फ्लावर, आवडतं. टोमॅटो टाकते आणि थोडीशी कोथिंबीर. आता त्यामध्ये तिखट टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार. माझं हे मिरच्या ह्या वेळेस जरा काय झालं, तिखटच झालं नाही. आणि वापरली कुठली मिरची माहिती आहे का? कोल्हापुरी लवंगी वापरली, पण तिखट झाली काय माहिती. मला ते दुकानदार म्हटले खूप तिखट असते कोल्हापुरी लवंगी. त्यामुळे मी काय केलं, आपली ते लवंगी असते की नाही, ती लवंगीच घेतली नाही. आणि काही तिखट झालं नाही चटणी. फक्त असं तेलकट, काय म्हणतात, तेलकट होते. आता हे मी इकडंच घेते. आपलं तूप पण गरम आहे. एवढं आहे. काय केलं माहिती आहे काय, मी हे छान छान चिरलं आणि थोडासा सोडा आणि मीठ टाकून गरम पाण्यातनं काढून घेतलेलं आहे फ्लावर. कारण काही एखादी आळी काय काय असलं काही तर ते मी निघून जातं. त्यामुळे एवढ्या मोठ्या ह्याच्यात घेतलं आणि धुतल्या 2-3 पाण्यानं बरं का. नंतर हो टाकले आपले हे भाजी. मीठ टाकून घेते आणि ती कोथिंबीर टाकते. भाजीसाठी चिरले होते आणि आपलं हे मस्तपैकी शिजू द्या. झालं, काय नाही, शिजलं का खाण्यासाठी तयार. फक्त पाणी नाही टाकायचं. जर शिजली नसेल तर थोडंसं पाण्याचं असं शिंतोडं द्यायचं आणि झाकून ठेवायचं. पाणी टाकून नाही करायची ही भाजी, अशीच आता या पाण्यातच शिजू द्यायची मिठाच्या.
ते छान झालं. आता मिक्स व्हायचं. छान. चला आता आपल्याला हे तूप पण भरून घ्यायचं आहे. गरम काय आज माझं काही नाही. वाव किती छान दिसतंय. आता हे तूप पण भरून घेते. मस्त किती झालंय छान. कसं दिसतंय एकदम शुद्ध घरगुती तूप. वाव छान आहे. चला आता हे पण भरून घेते. किती छान दिसते बघू शकता. मस्तपैकी आज तूप केलेलं आहे आणि इकडं फ्लावरची भाजी. चला अजून मला कुकर लावायचं आहे, कणिक मळायचं आहे. अशी करायची मस्तपैकी लाल तिखटामध्ये फ्लावरची भाजी. खूप छान लागते. आता झाकून ठेवते. 10 मिनिटात तयार होते मस्तपैकी. चला आणि हे तूप भरून घेते आता. कसं आहे मस्त ना.